लास्ट लेक्चरमध्ये आपण अँगलचे काही टाईप पाहिले, डायरेक्टेड अँगल आणि काही टाईप. आता राहिलेले टाईप पाहू आपण. त्यातील पुढचा टाईप आहे अँगल इन अ क्वाड्रंट. अँगल इन अ क्वाड्रंट that is the directed angle in standard position in which here terminal ray lies in a particular quadrant is called as an angle in that quadrant. For example, हा अँगल आहे, अँगल एक्स ओ पी. मग ह्या अँगलचं काय स्टँडर्ड पोझिशन मधील अँगल म्हणलेलं आहे. स्टँडर्ड पोझिशन मधील अँगल म्हणल्यानंतर इनिशियल रे कोणता राहणार आहे, ओ एक्स राहणार, म्हणजे पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस हा इनिशियल रे आहे. आणि ओ पी काय आहे, टर्मिनल रे किंवा टर्मिनल आर्म म्हणता येईल. मग हा टर्मिनल आर्म कुठं आहे, फर्स्ट क्वाड्रंट मध्ये. मग डायरेक्टेड अँगल एक्स ओ पी इज कॉल्ड ॲज अ अँगल इन फर्स्ट क्वाड्रंट. नंतरचा हा फर्स्ट क्वाड्रंट मधील अँगल आहे अँगल एक्स ओ क्यू. डायरेक्टेड अँगल एक्स ओ क्यू. यात इनिशियल रे कोणता आहे, एक्स ॲक्सिस, पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस. आणि टर्मिनल रे कोणता आहे, ओ क्यू. कोणत्या क्वाड्रंट मध्ये, सेकंड क्वाड्रंट मध्ये. म्हणजे मग डायरेक्टेड अँगल एक्स ओ क्यू लाईज इन सेकंड क्वाड्रंट. नंतरचा अँगल आपण कन्सिडर करताय. हियर दिस अँगल is in first quadrant. Directed angle XOQ is in second quadrant. टर्मिनल रे काय पर्टिक्युलर क्वाड्रंट मध्ये आहे. नंतर हा घेतला आपण असा आहे, क्लॉकवाईज रोटेशन आहे. अँगल XOR, डायरेक्टेड अँगल XOR is in कोणत्या क्वाड्रंट मध्ये आहे, हा थर्ड क्वाड्रंट मध्ये आहे. मग एक डायरेक्टेड अँगल XOR इज इन थर्ड क्वाड्रंट. हे पर्टिक्युलर क्वाड्रंट मधील काय अँगल आहे, अँगल इन क्वाड्रंट झाले. नंतर पुढचा टाईप आहे क्वाड्रंटल अँगल्स. क्वाड्रंटल अँगल्स मध्ये काय, द डायरेक्टेड अँगल इन स्टँडर्ड पोझिशन whose terminal arm or terminal ray lies on एक्स ॲक्सिस और वाय ॲक्सिस. मग टर्मिनल रे हा कुठे एक्स ॲक्सिस वर आहे किंवा मग वाय ॲक्सिस वर आहे. तर यातला आपण कन्सिडर केला डायरेक्टेड अँगल एक्स ओ पी. डायरेक्टेड अँगल एक्स ओ पी. मग याचं काय, टर्मिनल रे एक्स ॲक्सिस वर आहे आणि इनिशियल रे सुद्धा एक्स ॲक्सिस आहे. म्हणजेच मग याचं मेजरमेंट काय, 0. हा कोणता आहे, क्वाड्रंटल अँगल्स म्हणता येईल. परत नंतर हा अँगल आहे एवढा रोटेशनचा अँगल. अँगल कोणता आहे, एक्स ओ क्यू. अँगल एक्स ओ क्यू, डायरेक्टेड अँगल एक्स ओ क्यू. हा अँगल एवढं रोटेशन झालेलं आहे. टर्मिनल रे कुठे आहे, वाय ॲक्सिस वर आहे, पॉझिटिव्ह वाय ॲक्सिस वर. आणि मग त्याचं मेजरमेंट किती भरणार आहे, 90 डिग्री राहणार आहे. हा क्वाड्रंटल अँगल म्हणता येईल. नंतर आणखीन अँगल कोणता आहे, हा अँगल हे रोटेशन डायरेक्टेड अँगल एक्स ओ आर. हा अँगल डायरेक्टेड अँगल एक्स ओ आर. हा याचा टर्मिनल रे कुठं आहे, निगेटिव्ह एक्स ॲक्सिस वर आहे, म्हणजे एक्स ॲक्सिस वर आहे. मग याचं मेजरमेंट किती, 180 डिग्री. याचं मेजरमेंट किती आहे, 90 डिग्री. ह्या स्ट्रेट अँगल आहे हा, मेजरमेंट 180 डिग्री. नंतर आता आणखी हा मी घेतलाय क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये. आधीचे आपण अँगल पाहिले अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन मधील पाहिलं. आता अँगल एक्स ओ एस, अँगल डायरेक्टेड अँगल एक्स ओ एस. याच्यामध्ये टर्मिनल रे कुठं आहे, निगेटिव्ह वाय ॲक्सिस वर आहे. याचं मेजरमेंट किती राहणार आहे, -90 डिग्री राहील. हा काय क्वाड्रंटल अँगल आहे. आणखीन अँगल घेतला हा रोटेशन, क्लॉकवाईज डायरेक्शन मधला हे रोटेशन आहे. तर मग कुठे टर्मिनल रे वाय ॲक्सिस वर आहे, पॉझिटिव्ह वाय ॲक्सिस वर आहे. याचं मेजरमेंट किती राहणार आहे, -270 डिग्री.
अँगल कोणता आहे? डायरेक्टेड अँगल एक्स ओ क्यू. एक्स ओ क्यू त्याचं मेजरमेंट किती आहे? -270 डिग्री क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये आहे, त्यामुळे काय निगेटिव्ह मेजरमेंट राहणार आहे. हे त्याचं मेजरमेंट झालं क्वाड्रंटल अँगल्स आहे. आणि क्वाड्रंटल अँगल्स आता 0 डिग्री, 90 डिग्री किंवा 180 डिग्री किंवा 270, हे 360 म्हणजे 90 डिग्रीचं काय मल्टिपल आहेत क्वाड्रंटल अँगल. किंवा मग -90, -270, -180 डिग्री क्लॉकवाईज डायरेक्शन जर रोटेट झालं तर ते त्याचं काय राहणार आहे? मेजरमेंट राहील. हे झालं क्वाड्रंटल अँगल्स. आता नंतरचं कोणतं आहे? को टर्मिनल अँगल्स. को टर्मिनल अँगल्स म्हटल्यानंतर आता हिअर डायरेक्टेड अँगल्स आहे. डायरेक्टेड अँगल्स इन विच हिअर रोटेशन दॅट इज इनिशियल रे and terminal ray of different measures are same. Initial ray different measures चे angle आहे. The directed angle of different measures having same initial ray and same terminal ray. Such angles are called as a co-terminal angles. त्याला co-terminal angles म्हणता येईल. मग आता हा अँगल घेतला आपण, हे 30 डिग्री मेजरमेंटचा अँगल आहे. डायरेक्टेड अँगल AOB. मेजरमेंट ऑफ अँगल डायरेक्टेड अँगल AOB किती मेजरमेंटचा आहे? 30 डिग्री. हा अँगल इनिशियल रे कोणता आहे? OA आणि टर्मिनल रे कोणता आहे? OB. नंतर आता आणखीन दुसरा घेतला आपण, असं रोटेशन घेतलंय, हे इथून तर इथपर्यंत वन कम्प्लीट रोटेशन आणि परत इथपर्यंत. इथून स्टार्ट झालेलं आहे म्हणजे इनिशियल रे कोणता आहे? OA आणि टर्मिनल रे कोणता आहे? OB. मग किती मेजरमेंटचा आहे? वन कम्प्लीट रोटेशन म्हणजे 360 आणि +30 किती होता? 390 डिग्री मेजरमेंटचा आहे. 390 डिग्री मेजरमेंटचा. ह्या अँगल मध्ये सुद्धा इनिशियल रे कोणता आहे? OA आणि टर्मिनल रे कोणता आहे? OB तेच आहे. मग आणखीन आपण असं क्लॉकवाईज डायरेक्शन मधलं रोटेशन घेतलं, हे क्लॉकवाईज डायरेक्शन मधील रोटेशन. तर मग काय येणार? यातलं सुद्धा इनिशियल रे कोणता आहे? OA आणि टर्मिनल रे कोणता आहे? OB टर्मिनल रे आहे. मग हा जो मेजरमेंट आहे निगेटिव्ह राहणार आहे. वन कम्प्लीट रोटेशनला 30 डिग्री कमी आहे म्हणजे मेजरमेंट किती? -330 डिग्री. AOBचं मेजरमेंट इट इज इक्वल टू -330 डिग्री. हे जे डिफरंट मेजरचे अँगल आहेत तर ह्या अँगलला काय म्हणतात? ते को टर्मिनल अँगल. त्यांच्यामध्ये इनिशियल रे आणि टर्मिनल रे हा कसा आहे? सेम आहे. म्हणजे सच अँगल्स आर कॉल्ड ॲज ए को टर्मिनल अँगल्स. मग को टर्मिनल अँगल्सचा आपण डिफरन्स घेतला तर ते किती येतात? 360चा मल्टिपल येतात. को टर्मिनल अँगल्स आर हिअर मल्टिपल्स ऑफ ए 360 डिग्री. म्हणजे डिफरन्स घेतला आपण 390 मधून 30 सबट्रॅक्ट केला तर किती येतं? 360 डिग्री येतात. आता 390 मधून -330 सबट्रॅक्ट केलं तर 390 -330 डिग्री. म्हणजे ग्रेटर मधून काय करा? स्मॉलर अँगल काय करायचा? सबट्रॅक्ट करायचा. तर मग इट इज इक्वल टू 390 डिग्री प्लस 330 डिग्री. तर किती येतं? हे 0, 9 आणि 3 12, 1 कॅरी ओव्हर, 3 3 9 आणि 1 1000 किती आलं? 20 डिग्री. मग 1020 डिग्री आहे म्हणजे किती टाइम आहे? 3 टाइम 360 डिग्री. हो आपण मल्टिप्लाय करून हे 0 3 6 किती होतं? 18. इथे किती? 2 टाइम्स 720 डिग्री येतं आणि 3 3 9 आणि किती मेजरमेंट येतं? 320 डिग्री. सबट्रॅक्शन घेतल्यानंतर किती येतं? हे 0 330 डिग्री आहे. नंतर 9 आणि 3 12 परत किती येतं? 1 कॅरी ओव्हर येतं. 3 3 9 आणि 1 10 येतं. तर कितीचा मल्टिपल येतं? 300. 3 इंटू काय? 360 डिग्रीचं मल्टिपल आहे म्हणजे 360चं काय येतं? मल्टिपल येतं हे अँगल्स.
मग हे काय डिफरंट मेजर्सचे जे अँगल्स आहेत तर त्यांच्यामध्ये इनिशियल रे हा काय सेम आणि टर्मिनल रे सुद्धा कसा आहे सेम. सच अँगल्स आर कॉल्ड ॲज ए को टर्मिनल अँगल्स. मग आपण हे को टर्मिनल अँगल्स पाहिलेले आहे. आणि नंतरचं आहे मेजर ऑफ अँगल्स. मेजर ऑफ अँगल्स आता ह्या अँगल्स मध्ये काय आहे द अमाउंट ऑफ रोटेशन फ्रॉम इनिशियल रे टू टर्मिनल रे. मग अमाउंट ऑफ रोटेशन फ्रॉम इनिशियल रे टू टर्मिनल रे that amount of rotation is called as a measure of a angle. मग याचं मेजरमेंट ऑफ डायरेक्टेड अँगल AOB इट इज इक्वल टू काय x एवढं काय अमाऊंट ऑफ रोटेशन घेतलं तर याला काय म्हणता येईल मेजरमेंट ऑफ हे अँगल्स. मग अँगल्स मेजर करण्यासाठी दोन सिस्टीम यूज करतात. त्यातील पहिली सिस्टीम म्हणजे सेक्झाडेसिमल सिस्टीम. त्याला सेक्झाडेसिमल सिस्टीमलाच काय म्हणतात ते डिग्री मेजर. म्हणजे सेक्झाडेसिमल सिस्टीम मध्ये अँगलचं युनिट आहे डिग्री. आणि दुसरी सिस्टीम आहे सर्क्युलर सिस्टीम. सर्क्युलर सिस्टीम मध्ये त्याचं अँगलचं युनिट आहे रेडियन मेजर. रेडियन मेजर एवढा अँगल आहे. मग आता इथं वन रोटेशन जर घेतलं आपण वन कम्प्लीट रोटेशन समजा इथून स्टार्ट झालं तर परत इथपर्यंत येणार. मग हे वन रोटेशन आहे. मग वन रोटेशन 360 पार्ट मध्ये डिव्हाइड केला. वन रोटेशन इज डिवायडेड इनटू 360 पार्ट आणि यात डिवाइड केला आणि यातील प्रत्येक पार्ट जो आहे 360 मध्ये डिवाइड केला. मग प्रत्येक पार्ट इज कॉल्ड ॲज ए 1 डिग्री. 1 डिग्री अँगल. म्हणजे हे सेक्झाडेसिमल सिस्टीम आपण कन्सिडर करू. सेक्झाडेसिमल सिस्टीम मध्ये काय युनिट अँगलचं डिग्री आहे आणि वन कम्प्लीट रोटेशन हे काय केलं 360 मध्ये डिवाइड केलं आणि प्रत्येक पार्ट म्हणजे काय 1 डिग्री अँगल आहे. 1 डिग्री इज द अँगल. म्हणजे 1/360 पार्ट म्हणजे 1 पार्ट म्हणल्यानंतर 1 येणार ना पार्ट कारण पूर्ण 1 रोटेशन 360 मध्ये डिवाइड केलं. म्हणजेच काय म्हणता येईल 1/360 पार्ट ऑफ 1 रोटेशन इज कॉल्ड ॲज ए ऑफ 1 रोटेशन. 1 रोटेशन इज कॉल्ड ॲज ए 1 डिग्री अँगल. त्याला 1 डिग्री अँगल म्हणतात. आणि आता 1 डिग्री जो आहे ते असं डिनोट करतात डिग्री म्हटल्यानंतर. आणि 1 डिग्री आता परत किती पार्ट मध्ये डिवाइड करायचा 1 डिग्री अँगल. आता तुम्ही मेजरमेंट पाहिलेलंच आहे. वेगवेगळे अँगल मेजरमेंटचे अँगल काढलेले आहेत. 1 डिग्री म्हणजे तुमच्या लक्षात आलेलंच असेल. मग हा 1 डिग्री आता परत किती पार्ट मध्ये डिवाइड करायचा 60 पार्ट मध्ये डिवाइड करायचा. आणि त्यातील एक पार्ट म्हणजे काय 1 मिनिट आहे. मग 1 म्हणजेच काय म्हणता येईल आपल्याला 1/60 पार्ट. 1/60 पार्ट ऑफ 1 डिग्री. 1 डिग्रीचं हिअर 1 डिग्री असेल आपण 1/60 पार्ट ऑफ 1 डिग्री इज कॉल्ड ॲज ए 1 मिनिट. त्याला 1 मिनिट म्हणतात. आणि 1 मिनिट कसा डिनोट करतात असं इथे एक डॅश देतात. हे 1 मिनिट झालं. म्हणजे 1 डिग्री अँगल जो आहे तो किती मध्ये डिवाइड केला 60 पार्ट मध्ये डिवाइड केला आणि त्यातील एक पार्ट म्हणजे काय 1 मिनिट आहे. म्हणजेच आपल्याला काय म्हणता येईल 1/60 पार्ट ऑफ 1 डिग्री इज ए 1 मिनिट आणि डिनोटेड ॲज दिस. आता 1 मिनिट लक्षात आलेलाच असेल कारण 1 डिग्रीचा 60 पार्ट त्यातला 1 पार्ट म्हणजे 1 मिनिट. आता 1 मिनिट काय करायचा 60 पार्ट मध्ये डिवाइड करायचा. मग 1 मिनिटचा 60 पार्ट मध्ये डिवाइड केल्यानंतर त्यातील एक पार्ट म्हणजे काय 1 सेकंद आहे. मग काय कसं लिहिता येणार हे 1/60 पार्ट ऑफ 1 मिनिट. 1 मिनिटचा 60 पार्ट मग त्यातला 1/60 म्हणजे 1 मिनिट हा 60 पार्ट मध्ये डिवाइड करायचा आणि त्यातला एक पार्ट म्हणजे काय 1 सेकंद. इट इज इक्वल टू काय 1 सेकंद. असं डिनोट करतात ते 2 डॅश देतात तिथं.
हे 1 सेकंड अँगल झालं. मग आपण मेजर ऑफ अँगल्स काय, अमाऊंट ऑफ रोटेशन फ्रॉम इनिशियल रे टू टर्मिनल रे, and that amount of rotation is called as a measure of angle. मी तर डायरेक्टेड अँगल AOB आहे, त्याचं मेजरमेंट हे किती आहे, x आहे. आता त्याच्यात दोन सिस्टीम आहेत, हेक्साडेसिमल सिस्टीम त्यालाच डिग्री मेजर म्हणतात, आणि दुसरी सिस्टीम कोणती आहे, सर्क्युलर सिस्टीम, त्यालाच काय म्हणतात ते रेडियन मेजर. मग आता हेक्साडेसिमल सिस्टीम पाहू आपण. मग या हेक्साडेसिमल सिस्टीम मध्ये युनिट ऑफ अँगल काय आहे, 1 डिग्री आहे, आणि 1 रोटेशन 360 पार्ट मध्ये डिव्हाइड केलं, त्यातील एका पार्टला काय म्हणतात ते 1 डिग्री. म्हणजे कसं म्हणता येईल, 1/360 पार्ट ऑफ 1 रोटेशन इज कॉल्ड ॲज ए 1 डिग्री, आणि असं डिनोट करतात ते. आता 1 डिग्री हा 60 पार्ट मध्ये डिव्हाइड करायचा, मग त्यातला एक पार्ट म्हणजे काय, 1 मिनिट. म्हणजे काय म्हणता येईल, 1/60 पार्ट ऑफ 1 डिग्री इक्वल टू 1 मिनिट. आणि आता 1 मिनिटचं परत 60 पार्ट मध्ये डिव्हाइड करायचं, मग त्यातील एक पार्ट म्हणजे काय, 1 सेकंड आहे. 1/60 पार्ट ऑफ 1 मिनिट इज कॉल्ड ॲज ए 1 सेकंड अँड डिनोटेड ॲज. हे आपण काय पाहिलेलं, हेक्साडेसिमल सिस्टीम पाहिलं अँगल मेजरमेंट करण्याचं. आणि आता नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण काय पाहू, रेडियन मेजर पाहू.